जगाचा सर्वात सॉरी कायवानु आता न पुरे कायवानु आता न पुरे कायवानु आता न काबाड कष्ट केले जुन्या माणसाने, काबाड कष्ट या जुन्या धोत्रावाल्यानी, पटकावाल्याने, टोपेवाल्याने, जीनच्या पॅन्टीवाल्याने लई शहाणपणा करू नका. 72च्या दुष्काळात नाना प्रकारची फजिती करून आपल्यासाठी जमिनी कमविल्या. हे नालायक जीनच्या पॅन्टीवाले बायकोच्या गन पावडर साठी फुकायलेत. झोपीत भिताड पडणं अंगावर सुमळ्या तुया. काय कष्ट केले, काय परेशानी काढ्या असत्या. धोत्रावाल्याला मोजून आमची एक नालायक कट्ट्यास लग्न झालं तर बो कोण दिली त्याला पोरगी. काय रिकाम होतं ते पोरीचा बाप बिगुड गेलाच बाशिंग बांधून बसलो आणि दिली त्याला पोरगी. आणि गावात नंबर 1चं विचित्र. ते मला म्हणलं बाळू महाराज आपल्या लग्नाला यावं लागन. म्हणलं कीर्तन नसलं तर येईन. नाही कीर्तन नाहीच, लग्न आमुषाच्या दिवशी आहे. म्हणलं असं कसं रे मुहूर्त, तुम्हाला काय करायचं. मला तरी काय घे नाही, लग्न तू हे. मी कशाला उगा आगावपणा भिताडावर बसून कारभार करू. येतो मी, मला नाही कीर्तन त्या दिवशी. पण एक नियम आहे मला, धोतर नेसून येता येणार नाही. म्हणलं येत नाही. नाही म्हणे महाराज मी म्हातारे नेणारच नाही लग्नाला. जुन्या माणसाच्या कदरा करी जा. आदर असला पाहिजे जुन्या माणसांचा. गावातलं एकही धोत्रावालं त्यांना लग्नाला नेलत नाही. मी म्हणलं मै सोय कशी, पॅन्ट आणि का शिवशीन. त्यांनी एक पॅन्ट आणली, तिला मापाचं कामच नाही, नाईट पॅन्ट. कोणाची कोणाला येते. याची उपसान त्याला घाला आणि त्याची उपसान याला घाला. फाकेली की फाकती, सोडली की मिटकती, अशी पॅन्ट. काय रे म्हणलं सोंगड्या घालाई. दृष्टांतापुरती सांगायलो. 97-98ला फेकून दिली तेव्हापासून पुन्हा नाही पाहिली. बायकोला मळमळ होते कधी कधी धोतर पाहिल्या. तिचा काय दोष नाही. नदीतून येता येता एक बाई, नेमकंच लग्न झालं आमचं. एक बाई नदीतून निघली म्हणजे मा येऊ द्या मला. मुंग्या जरा हिशाबान चलत आहेत बरं. मुंग्या मुंगळे येड्यावानीच कोणीकडे धोत्र करून निघत आहेत. मी मुंग्यान मुंगळे म्हणालो. तुम्ही काहून अंगाव घ्याले. बसताना पण कशा बसल्यात बघा ना शिस्तीत. मुंग्या एकूण एकीला बोलत आता मा येऊ द्या म्हणे. मी आपलं पांदीच्या तोंडाला पिशी घेऊन आमच्या घरच्या वाळूच्या वरी आल्या आणि 3 टोपल्यात धुणं टाकलं आवरलं होतं. निघाल्या दोन्ही बोलत बोलत. कोणतं माहेर आहे तुमचं. लांब काम का गाव. सासर हेच गाव आहे. पुढचे सासरे आहेत का काय तुमचे. धोत्रामुळं. आणि 7 महिने झाले ते आमच्या लग्नाला. तेव्हापासून आमच्या पोरायच्या मायला इचूट असला म्हणजे बाई धोत्रामुळं सासरा म्हणतात लोक. तुम्ही कीर्तनात काही नाही सजा पण घरी आल्यावर पॅन्ट घाली जा. येडपटेस का काय रे. आपलं धोत्रामुळं चांगलं चाललंय. तू असं येड्यावानी करी जाऊ नको. पण कुठं फुरसनाच्या नादी लागाव. लय नादी लागाव तर भाकरीची पंचायत. एका दिवशी मला म्हणली बाई तुम्ही मग ऐकतच नाही. तुम्ही घरी घालायला पॅन्टी आणा बरं. म्हणत्याच्या बाजाराला मी जात नव्हतो. आमच्या त्या गड्याला ते सांगायचो बाजार आणायचा. पण त्या दिवशी मीच गेलो. 2 ऊस तोडायचे 2 कोयते आणले, 2 नाईट पॅन्टी आणल्या. ब्रँडेड आणल्या चांगल्या. मला काय घेता येत नव्हत्या. का शिकलेल्या पोरांना म्हणलं चांगल्या नाईट पॅन्टी घे बाबा. त्या 2 विकत घेतल्या बॉक्स गिक्स मस्त. 2 कोयते घेतले बाजारातून असे तेजदार. घरी आल्याबरोबर हातपाय धुतले आणि ते 2 बॉक्स तुळशीपाशी ठेवले.
आणि 2 कोयते, 4 मंजुळा तोडल्या, दोन्ही पॅन्टीवर 2 आणि कोयत्यावर 2, हळीत कुंकू अक्षिदा गिक्षिदा नमस्कार केला. याच्यात काय नाईट पॅन्टी. हे मला आज कळालं माय तुमचा किती जीव येतो. मी 2 महिन्यापासून म्हणत होते तुम्ही पॅन्ट घाला, मला आज लक्षात आलं माझ्यावर किती जीव लावतो. तुम्ही आणलीच पॅन्ट शेवटी. म्हणलं हो ना, आता तो ऐकावंच लागन. खाऊ कुठं तो नाही ऐकून. हो बाई 2 रंगाच्या आणल्या. बरं झाली 1 रंगाच्या आणल्या. लोक म्हणले असते एकच घालायला. नाही 2 रंगाच्या आणल्या. ढवळीन लाल आणली, काय ताण नाही. बरं पॅन्टीचं झालं. मग कोयते कशाला. म्हणलं आपल्याला ऊस तोडायला जायचंय. बाई ना आपल्याला ऊस तोडायला कोण नेईन. आणि म्हणलं पॅन्ट घातल्यावर कीर्तन कोण घेईन. 14 वर्ष झाले मला पुन्हा नाही म्हणली पॅन्ट घाला. एका इंजेक्शनातच राईट. औषध ओरिजिनल असलं की काम होतं बघा. हो डुप्लिकेट औषधानं काम होत नाही. पुन्हा नाही म्हणली. मी कधी मध्ये म्हणत असतो काय धोत रे भंगाळ भंगाळ, कधी पॅन्ट घालू नका माय. कशाला आता 90 वर्ष लुगडं नेसलं आणि 91 वर्षी कशाला गाऊन. आता ती हुशार झाली. तिला माहित होतं पॅन्ट घातल्या आपलं छट बंद होते. एकही धोत्रावाला लागणार नाही. एक बी. मी आपलं पॅन्ट घालून गेलो कीर्तनापुरतं म्हणालो बरं तवर बुवा. मी नाही घातली पॅन्ट. लग्नात गेल्यावर मग ते सगळे म्हातारे तिथले होते असे. चांगले म्हातारे होते. काहीचे गुलपशाट झालेले हे ते. कोणाला 1 गुलूप, कोणाला 1.5 गुलूप. म्हणजे कोणाला एका डोळ्यानं लांबचं दिसायला, कोणाला जवळचं दिसायला. अशी गुलपशाट झालेली काही होती अशी म्हातारे. मी असं चाललो. गिरगावचा झेस्कर तू. म्हणलं हो. मलाच विचारायला. बर बाळू महाराज तू याच गावचे का. म्हणलं हो आमच्या इथलेच आहेत. ते कस काय नाही आले रे. मी म्हणलं दादा धोत्रावाले पोरानं आणलेत नाही. अरे बापा 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 हे आगाऊच काम झालं. म्हणले हे गिरगावचं घरानं जर आपल्या गावात आलं तर आपले बी पोरं कुठं लग्नाला नेणार नाहीत. हे म्हातारं लय खतरा होतं. नंबर 1 मंदिरात पते खेळणार. हो ते पोरीच्या आजोबाकडे गेलं आणि पोरीच्या आजोबाला म्हणलं रामभाऊ गिरगावच्या कट्ट्यानं धोत्रावाले लग्नाला आणले नाही. उद्या आपल्या इथं जरी बी आलं तर आपल्या इथले बी पोट्टे चांगल्या कार्याला म्हाताऱ्याला न्यायचे नाही. अरे आपण 72च्या दुष्काळात मिलू खाऊन जमिनी कमिल्यात. हे काल परवाचे जीनच्या पॅन्टीवाले आपल्या नाकावर मिरे वाटायलेत. जरा मजा दाखवू गिरगावच्या पोरायला. तर ते पोरीचा आजोबा जरा हुशार शिकलेलं चांगलं जुन्या काळातलं म्हातार होतं. हुशार होतं. ते म्हणला ताण घेऊ नको सकाराम तात्या, ताण घेऊ नको. लग्न विग्न लागलं काय सप्रेम भेटी थाट गीट मोठं लग्न. साडे झाले सगळं झालं. साड्याच्या आधी एक कार्यक्रम कोणता असतो. कन्यादान. कन्यादान. आणि कन्यादान मी 2-4 वर्ष भटपण करीत आहो. कन्यादानाला काय नाही 10 पैसे 20 पैसे पाण्यात बुडून टाकीत होते. आता ते बंद झाल्यामुळं नोटा जरासा थेंब लावते तर टाकते. सगळी भिजल्यावर चालणार नाही ना. पण आमच्या टायमाला असेच 20 पैसे 10 पैसे 4 आणि तेच होते कन्यादान. कन्यादान वतल्याच्या नंतर म्हातारा आलं तर मग मी तिथं हजरच होतो. देवबाप्पा म्हणले टाकान काय कन्यादानात. म्हणले तुम्हाला 100ची नोट देतो पण कन्यादानात मला पोरीला 2 एकर जमीन देऊन टाकायची. म्हणा म्हणे मंत्र. ब्राह्मणान मंत्र म्हणले संकल्प सोडा. 2 एकर जमीन म्हाताऱ्याने देऊन टाकली आजोबानं. सगळं लग्न झालं. साडे सुन्मुख परवर गिरवर सगळा कार्यक्रम. सुन्मुख पाहाचा कार्यक्रम झाला. सुन्मुख लय पाहत असते. कसं पाहत असते सुन्मुख. एकूण नवरदेव आणि एकूण नवरी मधात म्हातारी. सुन्मुख पाहला तरुणबाईनं पाहायचं नाही. पाया पडून सांगतो तुम्हाला. चिमणा चिमणीचा खेळ नाही लग्न म्हणजे. सुन्मुख त्याच बाईनं पाहा जिचे 2 तरी दात पडलेले असावा. सुन्मुख पाहणे चिमणा चिमणीचा खेळ नाही. सुन्मुख त्याच व्यक्तीनं बघायचं वयस्कर व्यक्ती असली पाहिजे जिचे 10-5% केस पिकले पाहिजे. अशा व्यक्तीनं सुन्मुख बघायचं. एकीकडून नवरदेव एकीकडून नवरी मधात म्हातारी. म्हातारीच्या मांडीवर असं भिंग. म्हातारी दोन्हीचे मुंडके जवळ घेती आणि 3 चेहरे मधात दिसतात. पण नवरदेवाला म्हातारीचा दिसतच नाही. त्याला नवरीचाच चेहरा दिसतो. म्हातारी काय म्हणती बाब्या लय ह्या सफरचंदासारख्या गालाचीच्या लय नादी लागू नको. 20 वर्षापूर्वी हिच्या गालासारखीच मये पण होते आणि कालांतरानं मयासारखीच हिचे होणार आहेत. याचं नाव सुन्मुख आहे. चिमणाच्या आपल्या 16 संस्कारापैकी एक संस्कार आहे लग्न सोहळा. फार शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. हे सगळे कार्यक्रम आटपले आणि सगळे कार्यक्रम आटपले मग ते असते पाळणा. हर्रकुर बेलण्याला जंपर बांधिते
हळदीचं पातळ चौघडी करतेत आणि मग ते पाळणा हे पाळणे बी असेच. पहिल्या दिवशी जन्मलं बाळ, दुसऱ्या दिवशी खातं या केळं, तिसऱ्या दिवशी फेकला गुलाल जुबाळा जुरेजू. काय ते पाळणे का हिसाब आहे का काय? काही पाळणे. परवाला वारीला गेलो मी, कार्तिकी वारीला पंढरपूरला. त्याची पेटीन गिटीन पाळणे ऐकायला बाई, सगळ्या बायाचा उताडा पडला तिथं पाळणे घ्यायला. त्याच्यात एकही गाथ्यातला पाळणा नाही. गाथ्यातले पाळणे म्हणा. योगी दिसतो विचित्र, त्याला तीन नेत्र चर्म वेगळे, नाही वस्त्र मनवी तुझा मित्र, बाळा जो जो रे कुलभूषणा निजबा नारायणा, बाळा जो जो रे योगी आलासे विश्रामा, निजबा नारायणा, बाळा जो जो रे. असा पाळणं म्हणी जाणं. हा तुमचा नातू कलेक्टर होईल. लहानपणी त्या लेकराला जर असा पाळणा म्हणला तर ते नायब तहसीलदार होईल, प्राध्यापक होईल, शिक्षक होईल, वकील होईल, इंजिनियर होईल. काही पाळणे म्हणतात. काय पाळणा प्रभू रामचंद्राचा. वल्यानाया गेले मारवती, वल्यानाया गेले मारवती, जिवंत केले उर्मिला पती, जुबाळा जुरेजू. जिवंत केले उर्मिला पती, जुबाळा जुरेजू. काय पाळणं आहे. अशी पाळणे म्हणायची. काही पाळणे, काही भजन. राधे जन्म ह्या गावाला जाऊ. अर तू या गावात घुसताना दोन्ही रस्त्याच्या कडीला ढेगलं येत. इतका बेकार वास, आणि त्या वासात राधा येते का रे? हा कशी येईन राधा इतक्या वासात? काही सोंग. राधा रंगानं दिसते छान, तिच्या येणीला गोंडे दोन. राधेचं स्थान कुठे माहिती नागरी? पंढरपुरातल्या मालकाच्या कपाळावर. गोपी चंदन उठी तुळशीच्या. गोपी म्हणजे राधा. राधेनं जिथं देह समर्पित केला त्या ठिकाणची माती पंढरपूरचा मालक कपाळाला लावतो. तिला गोंडी लावायची काय गरज आहे? तुझ्या बायकालाच 9-10 बैलाची लाव. गोंडे कशाला राधेला लावतो? एकदा काल्याचं कीर्तन सुरू झालं. काला कृष्णाचा सांगायला मी, मग काला कोण ऐकन? कृष्णाचा काला. शुकाचार्य सांगतात, राजा परीक्षिते, भगवान गवळणीच्या घरी गेले बरं का. भगवान घरी परत आले. यशोदा मातेने विचारलं, कन्हैया तू फार लवकर आलास बाळा. मैया ज्या गवळणीच्या घरी गेलो ती गवळण घरी नव्हती बरं का. याच्याकरता यशोदा मैया मी घरी आलो. लागलीच एका भजन्यानं प्रमाण म्हणलं, गवळणीच्या घरी गेलो गवळण नव्हती घरी. हे गवळणीच्या घरी गेलो गवळण नव्हती घरी. मी म्हणलं फोन करून जायचं असतं नरसकाराम. त्या गवळणीला फोन नव्हता कर सुंबळ्या. असे प्रमाण म्हणतो रे. भजन करणे अमंगळवाणी, नरका जाणे चुकेना. मात्र करायचं नाही राजू. परमार्थाचं लय परमार्थ टिकीला मागच्या लोकांना. 50 वर्षापूर्वीच्या कीर्तनकारांनी पायी जाऊन कीर्तन केले. आंबाड्या खाल्ल्या, घुगऱ्या खाल्ल्या, आंबील खाल्ली, कण्या खाल्ल्या. पैसा तर रुपया नव्हता हो. कपडे सुद्धा नव्हते चांगले. इतक्या परिस्थितीत पायी जाऊन कीर्तन केले, पण त्यांनी संप्रदायाचा नियम मोडला नाही. आताच्या